असावं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्राध्यापक कसा असावा, असा एक अत्यंत आदर्श उदाहरण की रिटायरमेंटच्या दिवशी सुद्धा स्वतःचा 4था पिरियड सुद्धा घेऊन रिटायर झाले आणि स्वतः हात धुवून कडूचा हात हे झालेला होता आणि तो हात स्वच्छ करून आता मी आज रिटायर झालेलो आहे. परंतु हे सगळं गोष्ट अत्यंत शेवटच्या दिवसापर्यंत प्रामाणिकपणाने काम करणारं व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिमत्वाला आज तुम्ही ज्यांचं नावानं भानुदास सरांच्या नावानं जे अर्थशास्त्र या विषयामध्ये अत्यंत काम, रिसर्चचं काम असेल, कोणतेही काम जेवढं ज्या नावाचं व्यक्तिमत्व आहे त्याच तेवढ्याच तोलामोलाच्या व्यक्तिमत्वाला आज तुम्ही जीवनगौरव पुरस्कार दिला ही आदरणीय होंडेकर सर. त्याचबरोबर विशेष कौतुक करायची बाब अशी की विशेष उल्लेखनीय बाब अशी की मी ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतलं 1986 ते 89 त्या महाविद्यालयाचे माझे गुरु आदरणीय कुलकर्णी सर, त्याचबरोबर पाटील सर हेही या महाविद्यालयामध्ये आज माझ्या महाविद्यालयामध्ये उपस्थित आहेत. त्याबद्दल मला फार अत्यंत आनंद होत आहे. त्याचबरोबर तर परिषदेसाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी माझ्या संस्थेच्या वतीनं आणि महाविद्यालयाच्या वतीनं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि हे सर्व करत असताना आज मी अर्थशास्त्र परिषदेच्या निमित्तानं माझं महाविद्यालय आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आजचा विषय अत्यंत एक ताकदीनं हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये आर्थिक अनेक अडचणी असताना 50 वर्षापूर्वीचं महाविद्यालय असताना सुद्धा या महाविद्यालयाला कशी उचित अवस्था येईल अशा प्रकारचं जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपयाची कामं, जवळजवळ 16,000 स्क्वेअर फूटची बांधकाम असतील, जुन्या इमारतीची डागडुजी असेल, वृक्षारोपण असेल, हिरवं ग्रीन कॉलेज आणि त्याच्याचबरोबर टॉयलेट बनवणं असतील आणि विद्यार्थ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या या महाविद्यालयामध्ये उभा करण्याचं काम केलं. आणि या महाविद्यालयाला सुरुवातीच्या परिस्थितीमध्ये की महाविद्यालयाला नॅकची सुद्धा नॅकला आम्ही 2017लाच फेस करणार होतो, परंतु त्या कारवाईसाठी पाठीमागे राहिलो. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना नॅकला पूर्वीची नॅकची आमची सेकंड सायकलची ग्रेड ही B+ आणि तो स्कोर होता 2.47. परंतु आमच्या स्टाफनं अत्यंत आर्ट-कॉमर्सचा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आर्ट-कॉमर्सचा स्टाफ किती असतो, 17-18 प्राचार्य सहित 18 स्टाफ आहे. 18 स्टाफ मधला 13-14 स्टाफ काही CSB या सगळ्यांना घेऊन अत्यंत चांगल्या फॉर्मेट आमचे राजगुरू सर असतील, अतिशय गतिशील नेतृत्व म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल असे प्राचार्य ढेरे सर, आमच्या सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बागडे सर, सेक्रेटरी प्राध्यापक शशिकांत शिंदे सर, उपाध्यक्षपदी असलेले आमचे मित्र डॉक्टर आको पुजारी सर येथे उपस्थित आहेत, याचा मला खूप आनंद वाटतो. पुजारी सरांचा मगाशी उल्लेख झाला की ते आपल्या परिषदेच्या स्थापनेमध्ये अग्रेसर होते, संस्थापक अध्यक्ष म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो. तर सरांचं अतिशय उल्लेखनीय असं काम आहे. सर या ठिकाणी उपस्थित आहेत, खूप बरं वाटलं. या ठिकाणी माजी अध्यक्ष असलेले आदरणीय कुलकर्णी सर उपस्थित आहेत. सोलापूर विद्यापीठातील स्कूल ऑफ सोशल सायन्सेसचे डायरेक्टर आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर गौतम कांबळे सर, अर्थवाणीचे संपादक प्राध्यापक डॉक्टर संग्राम चव्हाण सर, त्याचप्रमाणे आपल्या परिषदेच्या अधिवेशनाचे माजी अध्यक्ष असलेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर S.L. पाटील सर, जीवनगौरव पुरस्कार देऊन ज्यांचा आपण सन्मान केला असे आमचे ज्येष्ठ मित्र आणि आमचे मार्गदर्शक असलेले हुंडेकर सर आणि हुंडेकर वहिनी. या ठिकाणी मुसळे सर उपस्थित आहेत, तेही अधिवेशनाचे माजी अध्यक्ष आहेत. मगर सर, त्याचप्रमाणे R.K. पाटील सर, आमचे मित्र ढवण सर आणि आमचे बरेच तिथे मित्र उपस्थित आहेत. दिलीप सर आहेत, बदल सर आहेत. आणि ज्यांचा उल्लेख मी सुरुवातीला केला पाहिजे ते म्हणजे या अधिवेशनाच्या आयोजनासाठी सातत्याने ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी खूप मेहनत घेतली, ते म्हणजे डॉक्टर सतीश गाडगे आणि निकोंडा मॅडम. मगाशी गाडगे सरांनी सांगितलं की मी
R.K. पाटील सरांना आणि उंबेकर सरांना खूप त्रास दिला म्हणून म्हणाले ते या अर्थाने असं होतं की ते सातत्याने कार्यक्रम अतिशय नीटनेटकेपणाने झाला पाहिजे या दृष्टिकोनातून सतत काही सूचना त्यांच्याकडून घेत होते, मार्गदर्शन त्यांच्याकडून घेत होते आणि अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन येथे गाडगे सरांनी, दिकोंडा मॅडमनी, अर्थातच धैर्य सरांच्या संपूर्ण टीमने हे केलेलं आहे. त्याबद्दल खरं तर या यजमान महाविद्यालयाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. मी सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेने 2020 मध्ये पंढरपूर येथे झालेल्या 15व्या अधिवेशनाप्रसंगी माझी निवड केली 16व्या अधिवेशनासाठी. त्याबद्दल परिषदेचे पुनश्च मी आभार मानतो. मागच्या वर्षी आपलं अधिवेशन होऊ शकलं नाही 2021 मध्ये. 2022 मध्ये पुन्हा एकदा ऑफलाईन मोडमध्ये आपण सर्वत्र एकत्र आलेलो आहोत. तर मी पुन्हा एकदा परिषदेचे येथे आभार व्यक्त करतो आणि मला आज अध्यक्षीय भाषण येथे आपल्या सर्वांसमोर करण्याचा मान मिळतो आहे. त्याबद्दल मी धन्यवाद देतो. मित्रो, भारतीय अर्थव्यवस्थेची अमृत महोत्सवी वाटचाल, प्रगती, समस्या आणि उपाय, तर या विषयावर मी माझं थोडंसं लेखन केलेलं आहे. खरं तर अध्यक्ष भाषण हे बऱ्याचदा आपल्यापुढे सादर होत असताना ते वाचून दाखवलं जातं. मागच्या वर्षी संग्राम चव्हाण सरांनी PPTद्वारे प्रेझेंटेशन केलेलं होतं, एक अभिनव प्रयोग त्यांनी केलेला होता. पण मी इथे आकडेवारी आपल्याला सांगेन, वाचून दाखवेन, पण काही मुद्दे जे आहेत हे थोडंसं मी स्वैररित्या तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेन. आपल्या सर्वांना याची प्रत मिळालेली आहे. याच्यामध्ये काही प्रिंटिंग मिस्टेक्स झालेले आहेत. आता आपण त्या समजून घ्याल अशी मी आशा व्यक्त करतो. मित्रो, भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत आहे आणि 15 ऑगस्ट 2022 हा आपला 75वा स्वातंत्र्य दिन म्हणजे अमृत महोत्सवी आपला स्वातंत्र्य दिन किंवा ज्याला आपण आझादी असा शब्दप्रयोग सरकारने वापरलेला आहे तो आपण साजरा करतो आहोत. 15 ऑगस्ट 2023 रोजी या महोत्सवाची सांगता होणार आहे. 2 वर्षांपर्यंत सातत्याने हा उपक्रम सरकारमार्फत राबवला जातो आहे. तर स्वतंत्र भारताची 75 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर आपण भारतीय अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी कामगिरी झालेली आहे तिचं मूल्यमापन करू शकतो, तिचं विश्लेषण आपण करू शकतो. एखाद्या राष्ट्राच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून 75 वर्षाचा काळ म्हणजे तसा खूप प्रदीर्घ काळ आहे. तर या कालावधीमध्ये एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या कामगिरीचं मूल्यमापन करणं साकल्याने तसं शक्य नाही, कारण तो एक फार मोठा विषय होईल. तर अध्यक्षीय भाषण हे थोडंसं आटोपशीर असावं असा एक संकेत असतो. तर त्या दृष्टिकोनातून काही ठळकच मुद्दे, काही महत्त्वाचेच मुद्दे या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न आपल्यासमोर करणार आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीची परिस्थिती वेगळी होती, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण नियोजनाची कास धरली आणि नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भारतामध्ये महासत्ता होण्याची क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, हे जाणून त्या दृष्टिकोनातून किंबहुना ते प्रत्यक्षात साकारण्याच्या उद्देशाने आपण प्रयत्न सुरू केले. भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळाचा एकंदरीत विचार केला तर शेती, उद्योगधंदे, ऊर्जा, वाहतूक आणि दळणवळण, बँकिंग या सर्वच क्षेत्रामध्ये आपण प्रगती साधलेली आहे. बऱ्याचदा विकासाचे मापदंड म्हणून राष्ट्रीय उत्पन्न आणि दरड उत्पन्न हे निकष वापरले जातात. तर 1950-51 ते 2020 या वर्षी राष्ट्रीय उत्पन्नात 2,32,150 अब्ज रुपये इतकं ते झालेलं आहे. 1950-51 ते 2020-21 या साधारण 70 वर्षाच्या काळामध्ये
दरडोई उत्पन्नाचा विचार केला तर केवळ 7,513 रुपयावरून 1,45,680 रुपयांपर्यंत आपण मजल मारलेली आहे. अर्थात चालू किमतीनुसार असलेले दरडोई उत्पन्न आहे. 2011-12च्या किमतीनुसार आपण जर विचार केला तर आपलं दरडोई उत्पन्न हे साधारणपणे 86,000 रुपयाच्या आसपास असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रो, भारताची लोकसंख्या पण या काळात वाढली, या 70 वर्षांच्या काळात, आणि तरीसुद्धा आपलं दरडोई उत्पन्न वाढलं, ही गोष्ट इथे विशेष उल्लेखनीय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. IMFने भारतातील दरडोई उत्पन्न या बाबतीत चालू किमतीनुसार विचार करून 194 देशाच्या यादीत 144वा क्रमांक भारताचा आहे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं दरडोई उत्पन्न जरी आपण तसे खूप मागे आहोत, अजूनही आपल्याला मोठी प्रगती साधायची आहे, हे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. भारतातील दरडोई उत्पन्न श्रीमंत देशांच्या दरडोई उत्पन्नाच्या 60 पटीने कमी आहे. गरीब देशांच्या तुलनेत आपण जर विचार केला तर भारतातील दरडोई उत्पन्न हे 8 पटीने अधिक आहे, हेही आपल्याला इथे लक्षात घेता येईल. आशियाई फॅक्ट्स आहेत ते आपल्याला सूचित करतात. मित्रो, लंडनमध्ये थिंक टँक लेगॅटम इन्स्टिट्यूटने एक सर्वे केलेला होता आणि त्या सर्वेमध्ये त्याने म्हटलेलं आहे की 2030पर्यंत भारत जगातील आर्थिक महासत्ता, सुपर पॉवर म्हणून उदयास येईल. जागतिक बँकेने असं मत मांडलेलं आहे की जगातील सर्वात विशाल अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि महासत्ता बनण्याची क्षमता असलेला देश म्हणून भारताचा उल्लेख करता येईल. तर हे जागतिक बँकेने नोंदवलेलं मत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर लेगॅटम भरभराटीचा निर्देशांक काढला जातो. त्या निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 101 आहे. म्हणजे साधारणपणे आपण पहिल्या 100 आहोत असं जरी म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. उत्पन्न वाढीबरोबर समाजाच्या विकासाची गुणवत्ता वाढली पाहिजे, हा विचार आता लोकांच्या मनात रुजत आहे आणि ही बाबसुद्धा प्रामुख्याने या अहवालामध्ये त्यांनी नोंदवलेली आहे. मित्रो, भारतामध्ये ॲटोमोबाईल उद्योग हा जगातील सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे असा उल्लेख बऱ्याच तज्ज्ञांनी केलेला आहे. ॲटोमोबाईल क्षेत्रातील भारताची निर्यात तर चीनपेक्षाही जास्त आहे. याशिवाय भारत हे बाह्य स्रोताच्या, म्हणजे ज्याला आपण आउटसोर्सिंग असं म्हणतो, मोठ्या केंद्रापैकी एक केंद्र आहे. आउटसोर्सिंगने भारतातील उद्योगांना 60 अब्जपेक्षाही जास्त वार्षिक कमाई प्राप्त होते. त्याचाही इथे उल्लेख आपल्याला केला पाहिजे. बहुतेक तज्ज्ञ असं म्हणतात की 2030 पर्यंत किंबहुना त्याच्या आधी आपण चीनला स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या बाबतीत मागे टाकू. अर्थात दुसऱ्या बाजूला लोकसंख्येच्या बाबतीत पण आपण चीनला मागे टाकणार आहोत. जवळपास 2024-2025 अशा प्रकारचं प्रोजेक्शन काही तज्ज्ञांनी केलेलं आहे. तर मित्रांनो, लोकसंख्येच्या बाबतीत आपण चीनच्याही पुढे गेलो तर काही समस्या जरूर उद्भवणार आहेत, पण त्यातल्या त्यात आपण स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भात चीनच्याही पुढे जाणार आहोत अशा प्रकारचं जे प्रोजेक्शन करण्यात आलेलं आहे ते निश्चितपणे आशादायी आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. हे सुद्धा माझ्या भाषणामध्ये, माझ्या छोट्याशा पुस्तिकेमध्ये मांडलेलं आहे. कारण स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळेला भारताची परिस्थिती नेमकी कशी होती आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे प्रगती साधली याचा उहापोह आपल्याला करता येऊ शकेल. स्वातंत्र्याच्या वेळेचा विचार जर आपण केला तर भारताची लोकसंख्या 34 कोटी होती. अर्थात केवळ 34 कोटी होती असं म्हणता येणार नाही, कारण
1951च्या जनगणनेमध्ये 36.1 कोटी लोकसंख्येचा आकडा बाहेर आला आणि त्यावेळेला हा आकडा तसा खूप मोठा होता आणि लोकसंख्या वाढ खूप वेगाने होते आहे या बाबतीत भीतीसुद्धा बऱ्याच तज्ज्ञांनी व्यक्त केलेली होती. त्यावेळेचे सेन्सस कमिशनर यांनी सुद्धा ही भीती व्यक्त केलेली होती. 1947 मध्ये भारताचं दरडोई उत्पन्न केवळ 2.7 लाख कोटी रुपये होतं. जागतिक उत्पन्नामध्ये भारताचा हिस्सा केवळ 3% होता. संख्याशास्त्र आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 2020-21 मध्ये भारताचं राष्ट्रीय उत्पन्न हे 1,97,456 अब्ज रुपये होतं. मित्रांनो, जागतिक उत्पन्नात हा हिस्सा 7.4% इतका होता. म्हणजे स्वातंत्र्याच्या वेळी आपलं राष्ट्रीय उत्पन्न किती कमी आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. कृषी उत्पादन कमी होतं, कृषी उत्पादकता पण कमी होती. ब्रिटिशांनी जमीनदारी पद्धती सुरू केलेली होती आणि जमीनदारी पद्धतीचे विपरीत परिणाम आपल्या कृषी उत्पादकतेवर झालेले होते. अन्नधान्य उत्पादनाबाबत आपल्याला स्वयंपूर्णता गाठायची होती, आपलं ते उद्दिष्ट होतं आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कृषी क्षेत्रावर भर दिला आणि अन्नधान्य उत्पादनात भारत कसा स्वयंपूर्ण होईल या दृष्टीने व्यूहरचना स्वीकारली. स्वातंत्र्याच्या वेळी उद्योगधंद्यांची परिस्थिती आपण जर बघितली तर अत्याधुनिक यंत्रसामग्री किंवा साधने यांची फारशी उपलब्धता नव्हती. उलट इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली 1760 ते 1830 या काळामध्ये आणि त्यामुळे तेथील उद्योगधंद्यांमध्ये यंत्रांवर तयार होणाऱ्या वस्तू भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जाऊ लागल्या. कारण इंग्लंडहून भारताकडे जो माल यायचा त्याच्यावर फारशा जकाती नव्हत्या आणि या उलट भारतातील ज्या वस्तू इंग्लंडकडे जात होत्या त्याच्यावर मात्र प्रचंड जकाती ब्रिटिश सरकारने त्यावेळेला लादलेल्या होत्या. विशेषतः भारतातील हस्तकौशल्याच्या ज्या वस्तू होत्या किंवा वस्तू निर्माण क्षेत्रातल्या ज्या वस्तू होत्या त्या वस्तू इंग्लंडमध्ये विकल्या जाऊ नयेत या उद्देशाने त्यांनी जकाती लादलेल्या होत्या. तर याचा परिणाम असा झाला की भारतीय बाजारपेठांमध्ये अतिशय स्वस्त, सुंदर आणि आकर्षक अशा ब्रिटिश वस्तू की ज्या यंत्रांवर तयार होत होत्या त्या वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जाऊ लागल्या आणि हळूहळू भारतातील गृहोद्योगांचा ऱ्हास झाला. म्हणजे भारत हा केवळ औद्योगिक वस्तू आयात करणारा देश बनला आणि भारतातील कृषी माल निर्यात करणारा देश बनला. म्हणजे कृषी मालाचा निर्यातदार अशा प्रकारची एक प्रतिमा भारताची त्यावेळेला निर्माण झालेली होती. तर मित्रो, या विभेदात्मक जकात धोरणाचा फटका त्यावेळेला भारतीय अर्थव्यवस्थेला बसला आणि त्यामुळे एकंदरीत आर्थिक वृद्धी त्यावेळेला खूप कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्वतंत्र भारताच्या नियोजनबद्ध आर्थिक विकासासाठी अर्थातच त्या वेळेला विशिष्ट व्यूहरचनेचा स्वीकार करण्यात आला. पहा, मगाशी मी उल्लेख केला की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण प्राथमिक क्षेत्रावर भर देणारी व्यूहरचना स्वीकारली. हेरड डोमर यांच्या प्रतिमानामध्ये काहीशी सुधारणा करून, काही बदल करून ती प्रतिमान त्यावेळेला स्वीकारण्यात आलं. कृषी, वाहतूक आणि दळणवळण या क्षेत्रावर त्यावेळेला विशेष भर देण्यात आलेला होता. पहिली पंचवार्षिक योजना अर्थात यशस्वीसुद्धा झाली, अपेक्षेपेक्षा जास्त यश आपल्याला प्राप्त झालं. मग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण अवजड उद्योगधंदे किंवा मूलभूत उद्योगधंदे यांच्याकडे आपला मोर्चा वळवला आणि त्याच्यासाठी आपण PC महालनोबिस प्रतिमानाचा वापर केला. अर्थातच पाचव्या पंचवार्षिक योजनेपर्यंत आपण अवजड उद्योगधंदे, मूलभूत उद्योगधंदे आणि त्याचबरोबरीने कृषी क्षेत्र याच्यावर सातत्याने भर देत राहिलो. त्यानंतर पाचव्या योजनेमध्ये आपण रोजगार निर्मिती करणे आणि गरिबी कमी करणे या उद्देशावर भर दिलेला होता. सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण दारिद्र्य निर्मूलनावर म्हणजे गरिबी कमी करण्यावर विशेष भर त्यावेळेला दिलेला होता. ती व्यूहरचना आपण त्यावेळेला आखलेली होती. सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये नवीन दीर्घकालीन व्यूहरचनेचा अंगीकार आपण केला.
नवीन व्यूहरचनेमध्ये अर्थातच आपण प्राध्यापक वकील आणि प्राध्यापक ब्रह्मानंद यांचं जे प्रतिमान आहे त्या प्रतिमानात काही अनुकूल बदल आपण केले की भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने योग्य ठरतील असे, आणि त्या प्रतिमानाचा स्वीकार आपण केला. 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे साधारणपणे 1992मध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा नवीन आर्थिक धोरणाची पार्श्वभूमी त्याला लाभलेली होती. 1990मध्ये आलेलं संकट आणि 1991मध्ये आपण स्वीकारलेलं नवीन आर्थिक धोरण या पार्श्वभूमीवर आपण या योजनेमध्ये काही बदल केले आणि उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण या तत्वांचा अंगीकार आपण या अनुषंगाने केला. मित्रो, एकंदरीत या 8व्या योजनेमध्ये आपण मनुष्यबळ नियोजन, त्याचप्रमाणे लोकसंख्या नियंत्रण, साक्षरता प्रसार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसंख्येची गुणवत्ता वाढ या अनुषंगाने काही बाबींवर आपण लक्ष केंद्रित करणारी व्यूहरचना स्वीकारली. 9व्या योजनेमध्ये संरचनात्मक सुधारणा, ज्याला आपण स्ट्रक्चरल रिफॉर्म्स असं म्हणूया, आणि त्यानंतर 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण सर्वसमावेशक आणि जलद वृद्धी या उद्देशासह ही व्यूहरचना स्वीकारली. मित्र, 11व्या आणि 12व्या योजनेमध्ये सुद्धा अर्थातच आपण अधिक सर्वसमावेशक वृद्धी, शाश्वत विकास आणि त्यानंतर त्यासोबत आपण दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती आणि कृषी व औद्योगिक विकास याही मुद्द्यांवर आपण भर देत राहिलो. मित्रो, भारताने ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती साधलेली आहे त्या क्षेत्रांची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत ती मी माझ्या या भाषणामध्ये आपल्यासमोर सादर करतो. पहिल्यांदा अर्थातच आपल्याला कृषी क्षेत्राचा विचार करावा लागेल. कृषी क्षेत्राने भारतीय अर्थव्यवस्थेत अतिशय मोलाचं योगदान दिलेलं आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी क्षेत्राचा प्रचंड विकास झाला. दुसऱ्या योजनेमध्ये कृषी क्षेत्र थोडंसं पिछाडीवर होतं, पण 1960-61 नंतर पुन्हा एकदा ही आघाडी या क्षेत्राने कायम ठेवली आणि 1967-68 मध्ये जेव्हा हरित क्रांती आपल्याकडे घडून आली तेव्हा निश्चितपणे कृषी क्षेत्राची ही कामगिरी कौतुकास्पद असल्याचं संपूर्ण जगाने बघितलं. मित्र, 1967-68 मध्ये जरी क्रांती झालेली असली तरी त्या दृष्टिकोनातून आपले जे प्रयत्न होते ते पहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच, त्यामुळे त्याचा इथे उल्लेख होणं खूप आवश्यक आहे. कृषी क्षेत्रामध्ये आपण जी प्रगती साधली ती वेगवेगळ्या अन्नधान्याच्या पिकांच्या बाबतीत आणि त्याचप्रमाणे व्यापारी पिकांच्या बाबतीत. मी ती थोडीशी आकडेवारी या टेबलमध्ये दिलेली आहे. अन्नधान्याचं उत्पादन, तांदूळ, गहू, भरड धान्य, कडधान्य आणि एकूण अन्नधान्याचा विचार आपण करू शकतो. मला तर माझा आवाज येतो आहे आपल्याला. आणि त्यामुळे 1963-64 ते 2020-21 या काळामध्ये कृषी उत्पादन अतिशय वेगाने वाढलेलं चित्र आपल्याला या पुस्तकावरून लक्षात येतं. अन्नधान्याच्या उत्पादनाचे आकडे फक्त मी इथे तुमच्यासमोर मांडतोय. 1963-64 मध्ये 806.4 लक्ष टन इतक्या धान्याचं उत्पादन आपल्या देशामध्ये झालं. 68-69 हे अर्थातच नुकतीच आपल्याकडे हरित क्रांती झाली त्यानंतरचं वर्ष आहे. 940.1 लक्ष टन इतक्या अन्नधान्याचं उत्पादन त्या वर्षी झालं. आणि 2020-21चा आपण जर विचार केला तर मित्रहो 3086.5 लक्ष टन इतकं अन्नधान्य आपल्या देशात पिकलेलं आहे. म्हणजे अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता साध्य करणे हे आपलं उद्दिष्ट आपल्या नियोजनामध्ये आपण निश्चित केलेलं होतं आणि हे उद्दिष्ट निश्चितपणे या अमृत महोत्सवी वर्षात पोहोचेपर्यंत किंबहुना त्याच्या आधी आपण साध्य केलेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतं. मित्रो, कृषी उत्पादन फक्त वाढलेलं नाही आहे तर कृषी उत्पादकता पण आपल्याकडे वाढलेली आहे. प्रोडक्टिव्हिटीचा आपण जर विचार केला तर प्रति हेक्टर उत्पादकता
ही तांदळाच्या बाबतीत वाढलेली आहे. 1078 किलोग्रामवरून 2713 किलोग्राम प्रति हेक्टर असं उत्पादन वाढलेलं आहे. गव्हाच्या बाबतीत 913 किलोग्रामवरून 3464 किलोग्रामपर्यंत ही उत्पादकता वाढलेली आहे. आणि एकंदरीत एकूण अन्नधान्याचा आपण जर विचार केला तर प्रति हेक्टरी अन्नधान्याचं उत्पादन 1963-64 मध्ये होतं 757 किलोग्रॅम आणि ते 2020-21 मध्ये झालं 2386 किलोग्रॅम. म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी तिप्पटीपेक्षाही अधिक प्रमाणात आपल्या देशातील कृषी उत्पादकता वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्र, त्यानंतर औद्योगिक विकासाचा पण आपल्याला विचार करता येईल. औद्योगिक विकासाच्या बाबतीत आपण स्वातंत्र्योत्तर काळाचा आढावा घेतला तर सुरुवातीला खाजगी क्षेत्र हे फारसं पुढारलेलं नव्हतं. सार्वजनिक क्षेत्रालाच बऱ्यापैकी गुंतवणूक करावी लागली. सार्वजनिक क्षेत्राने त्यावेळेला अशी भूमिका वठवली की आपण काही उद्योगधंदे सुरू करायचे, काही उपक्रम आपण सुरू करायचे आणि खाजगी क्षेत्राला एक आदर्श घालून द्यायचा. खाजगी क्षेत्रासाठी एक पायवाट आपण तयार करून द्यायची की ज्या मार्गाने भविष्यात खाजगी क्षेत्र पण पुढे मार्गक्रमण करू शकेल. तर मित्रो, या बाबतीत भारतातील सार्वजनिक क्षेत्राने केलेली कामगिरी निश्चितपणे कौतुकास्पद आहे. सार्वजनिक उपक्रमांपैकी बरेच उपक्रम हे तोट्यात चालतात. काही उपक्रमांना त्यांच्या जन्मापासून नफा म्हणजे काय माहीत नाही. ही सगळी परिस्थिती आपण ऐकतो, वाचतो. पण मित्रो, या बाबतीत सार्वजनिक उपक्रमांनी केलेली कामगिरी ही निश्चितपणे अतिशय मोलाची आहे, हे आपल्याला लक्षात घेता येईल. 1960 नंतरच्या काळामध्ये हळूहळू खाजगी क्षेत्राने पण बऱ्यापैकी गुंतवणूक करायला सुरुवात केली. गुंतवणुकीला वेग आला असं आपण म्हणू शकू. सुरुवातीला 15-20 वर्षामध्ये भिलाई, बोकारो, रूरकेला, रांची, जमशेदपूर अशी ठराविकच उद्योग केंद्रे होती. पण नंतरच्या काळामध्ये मात्र हळूहळू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे उद्योगधंदे निघायला लागले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देशातल्या औद्योगिक धोरणांनी पण यामध्ये महत्त्वाचा रोल अदा केलेला आहे. 1977चं धोरण म्हणजे थोडंसं अगदी नंतरचं धोरण मी घेतो. 1948 मध्ये पहिलं धोरण जाहीर झालं. त्यानंतर 56 मध्ये आपण त्या पूर्वीच्या धोरणामध्ये काहीसे मॉडिफिकेशन्स करून ते धोरण राबवलं. अर्थात 56चं धोरण पुढे कंटिन्यू होतं. पण 1977 मध्ये पहिल्यांदाच भारताच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षाला सत्ता मिळाली आणि जनता पक्षाची राजवट आली. 77 ते 80 या काळामध्ये हे धोरण त्यांनी राबवलं आणि 80 पासून पुन्हा 56चं धोरण पुन्हा पुढे चालू राहिलं. मित्रो, हे धोरण 1990-91 पर्यंत कायम राहिलं आणि 90-91 मध्ये पुन्हा नवीन आर्थिक धोरणावर आधारित अशा प्रकारचं औद्योगिक धोरण सरकारला जाहीर करावं लागलं. या औद्योगिक धोरणामध्ये उद्योगधंद्यांवरील सर्व नियंत्रणे म्हणजे बऱ्यापैकी नियंत्रणे शिथिल करण्यात आली. परवाना पद्धती रद्द करण्यात आली. विदेशी गुंतवणुकीवरची निर्बंधे शिथिल करण्यात आली. विदेशी तंत्रज्ञानाच्या आयातीवरील जी बंधने होती ती सुद्धा काढून टाकण्यात आली. आणि त्याच्यामुळे ज्याला आपण खुली अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकारने पावले उचलली त्या पावलांच्या अनुषंगाने त्या तरतुदी या धोरणामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळे खाजगी उद्योजकांची बरीच ओरड होती की आम्हाला उद्योगधंदे सुरू करण्यासाठी एक तर परवाना घ्यावा लागतो. परवाना पद्धती वेळखाऊ आहे, भ्रष्टाचाराला वाव देणारी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आम्हाला लोकेशनसाठी सुद्धा पुन्हा परवाना घ्यावा लागतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या भौगोलिक क्षेत्रामध्ये एखादा उद्योग सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा परवाना घ्यावा लागतो आणि ती सुद्धा प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती. तर मित्रांनो, निश्चितपणे खाजगी क्षेत्राने किंवा ज्याला आपण आता असं म्हणूया की प्रमंडळीय क्षेत्र की जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे यांनी मोठ्या प्रमाणात या धोरणाचं स्वागत केलं आणि भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगधंद्यांना आणखी चालना मिळण्यास मदत झाली. आपण बघतो की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुरुवातीला सुती कापड उद्योग, ताग उद्योग, साखर उद्योग, त्यानंतर लोखंड आणि पोलाद उद्योग असे काही परंपरागत उद्योगधंदे आपल्या देशामध्ये होते. नंतरच्या काळामध्ये आपण पाहतोय की माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग, माहिती तंत्रज्ञान निगडीत सेवा ज्याला आपण ITES म्हणतोय,
तर या सर्व उद्योगांनी प्रचंड अशी प्रगती साधलेली आहे. म्हणजे काही अपरंपरागत स्वरूपाचे, ज्याला आपण नॉन कन्व्हेन्शनल इंडस्ट्रीज असं म्हणतो, तर या उद्योगांनी आता मोठी भरारी घेतलेली आहे. उदाहरणासाठी म्हणून मी सांगू इच्छितो की 2020-21 मध्ये माहिती तंत्रज्ञान आणि व्यावसायिक प्रक्रिया व्यवस्थापनाने 191 अब्ज डॉलर्सची कमाई केली. म्हणजे एका वर्षाची त्यांची ही कमाई आहे. सन 2025 पर्यंत त्यांचं हे उत्पन्न 350 अब्ज डॉलर्स पर्यंत जाईल अशा प्रकारचा अंदाज आहे. सन 2025 पर्यंत उद्योग क्षेत्राच्या उत्पन्नाच्या 38% हिस्सा म्हणजे उद्योग क्षेत्राचं एकंदरीत जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये 38% हिस्सा हा डिजिटल उद्योगाचा राहील असा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे. 2025 पर्यंत डिजिटल अर्थव्यवस्था ही 1 लाख कोटी रुपयांची असेल असंही मत मांडण्यात आलेलं आहे. 2020-21 मध्ये माहिती तंत्रज्ञान उद्योगाकडून मिळणारे देशांतर्गत उत्पन्न 44 अब्ज डॉलर्स इतके आहे. तर त्या निर्यात व्यापारातून मिळणारे उत्पन्न 147 अब्ज डॉलर्स इतकं आहे. 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात 2 दशलक्ष लोकांना थेट रोजगार तर 7.6 दशलक्ष लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळेल अशा प्रकारचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि त्याचप्रमाणे ज्याला आपण KPO असं म्हणतो, नॉलेज प्रोसेसिंग आउटसोर्सिंग, तर या क्षेत्राने भारतीय उद्योगाचा चेहरा मोहरा बदलून टाकलेला आहे. परंपरागत उद्योगधंदे आहेतच, पण त्याच्यापेक्षा जास्त वर्चस्व हे अपरंपरागत उद्योग निर्माण करू पाहत आहेत. हेही चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतं. मित्रो, लोकसंख्या हाही घटक येथे आपण पाहणं आवश्यक आहे. लोकसंख्या हा खरं तर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, मेजर कॉन्स्टिट्युएंट आहे असं म्हणावं लागेल, कारण लोकसंख्येसाठीच तर अर्थव्यवस्था कार्य करत असते. मित्रो, लोकसंख्येची आकडेवारी आपल्या देशात प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. 1951 ते 2011 ही आकडेवारी आपण जर बघितली तर 36.1 कोटीवरून आपण 121 कोटीपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि आता तज्ज्ञ मंडळी म्हणतात की बऱ्याच संस्थांनी सुद्धा अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केलेला आहे की भारताची सध्याची लोकसंख्या जी आहे ही साधारणपणे 140 कोटीच्या आसपास असेल असंही त्यांनी मत मांडलेलं आहे. मित्रो, लोकसंख्या वाढीचा मुद्दा येथे मला मांडायचा नाही आहे, तर आपण डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळवण्याच्या अवस्थेत आलेलो आहोत. त्याचा आपल्याला कशा प्रकारे फायदा घेता येईल हा मुद्दा आपल्या विकासाच्या अनुषंगाने महत्त्वाचा वाटतो. आपल्या देशातील श्रमशक्ती विपुल प्रमाणात वाढत आहे. कार्यकारी गटातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लोकसंख्या विषयक खिडकी, ज्याला डेमोग्राफिक विंडो असं बऱ्याचदा म्हटलं जातं, तर अशा खिडकीत अमेरिकेने 1970 मध्ये प्रवेश केलेला होता. 2015 पर्यंत अमेरिका त्या खिडकीमध्ये होती. मित्रो, चीनने 1990 मध्ये अशा डेमोग्राफिक विंडोमध्ये प्रवेश केला. ही स्थिती त्यांच्यासाठी 2025 पर्यंत टिकून राहील असं मत आहे. भारताने या खिडकीत प्रवेश केला असून 2050 पर्यंत आपण या खिडकीत राहणार आहोत अशा प्रकारचं मत तज्ज्ञ मंडळी मांडतात. या तरुण लोकांच्या आधारे भारताला विविध उद्योगधंदे, व्यापार, विज्ञान, कृषी या क्षेत्रामध्ये प्रगतीचे चित्र निर्माण करता येणं शक्य आहे. साधारणपणे जननातील घटीबरोबर तरुण लोकसंख्येचा हिस्सा हा घटत जातो. वृद्ध किंवा परावलंबी लोकसंख्येचा हिस्सा वाढत जातो. तर या अनुषंगाने आपण हा विचार करतोय तर भविष्यामध्ये ही जी श्रमशक्ती आपल्याला उपलब्ध होणार आहे कार्यकारी गटातील, म्हणजे 15 ते 60 वर्षे वयोगटातील ही जी लोकसंख्या वाढणार आहे, तर ती लोकसंख्या खऱ्या अर्थाने आपली ही वर्किंग पॉप्युलेशन आहे आणि तिच्या जोरावर आपल्याला आर्थिक विकासाचा वेग वाढवता येणं शक्य आहे. अर्थात हा विकासाचा वेग या कार्यकारी गटातील लोकसंख्येच्या साहाय्याने वाढवत असताना त्याच्यावर काही मर्यादा आहेत.
त्याचाही विचार होणं आवश्यक आहे की मर्यादा कोणती. तर आपल्याला त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, कौशल्य विकास त्यांचा साधला पाहिजे, रोजगाराच्या व्यापक संधी त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. तर आपल्याला त्यांच्या श्रमशक्तीचा वापर करता येईल, नाहीतर ती श्रमशक्ती वाया जाईल, बेकारी वाढेल. शिक्षणाचा प्रसार, कौशल्य विकास जर झाला नाही तर अशिक्षित, अडाणी आणि अकुशल कामगारांचा एक मोठा वर्ग आपल्या देशात तयार होईल की जो आर्थिक विकासाला गती देणार नाही, तर उलट आर्थिक विकासात अडथळे निर्माण करेल. तेव्हा या पिढीला आपल्याला उत्तम आरोग्य द्यायचं आहे, उत्तम शिक्षण द्यायचं आहे, कौशल्य विकास साधायचा आहे, रोजगाराच्या संधी द्यायच्या आहेत आणि त्यांच्या श्रमशक्तीला आपल्याला दर्जेदार बनवायचं आहे की ज्याच्या माध्यमातून आपण आर्थिक विकासाचा वेग वाढवू शकतो. मित्रो, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, नॉलेजच्या सेक्टरमध्ये सुद्धा आपण प्रचंड भरारी घेतलेली आहे. सगळी आकडेवारी मी इथे वाचून दाखवणार नाही. तर मित्रो, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे यांची संख्या वाढलेली आहे. तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, व्यवस्थापकीय शिक्षण या बाबतीत सुद्धा आता भारताने मोठी भरारी घेतलेली आहे. आपण असं बघतो आहोत की वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा भारताने प्रचंड प्रगती साधलेली आहे. या सध्याच्या जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर, युक्रेन आणि रशियाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधून येणारे जे MBBS करणारे विद्यार्थी आहेत त्यांना भारतातच कसं सामावून घेता येईल या दृष्टिकोनातून सरकार विचार करतं आहे. ही बातमी आपण वाचली. साधारणपणे 96,000 जागा फक्त आपल्याकडे आहेत. मग या जागा कशा प्रकारे वाढवता येईल या अनुषंगाने सुद्धा आता राष्ट्रीय पातळीवर विचार होतो आहे. हे निश्चितपणे आपल्या शैक्षणिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून कौतुकाची बाब आहे असं म्हणावं लागेल. मित्रो, ऊर्जा निर्मितीचा पण आपल्याला या ठिकाणी विचार करता येईल. ऊर्जा निर्मिती हे क्षेत्र सुद्धा भारतामध्ये प्रचंड प्रमाणात विकसित झालेला आहे. मित्रो, भारत हा विजेच्या उपभोगाबाबत जगातील तिसरा मोठा देश आहे. म्हणजे पॉवर कन्झम्पशनचा आपण जर विचार केला तर स्थापित वीज क्षमता, ज्याला आपण इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी म्हणतोय, तर 38% वीज ही नवीकरणक्षम स्रोताद्वारे आपण मिळवतोय आणि या बाबतीत जगामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. डिसेंबर 21 मध्ये भारतातील राष्ट्रीय विद्युत वाहक व्यवस्थेची स्थापित क्षमता ही 393.389 गीगावॉट इतकी होती. अर्थातच ही पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेली क्षमता आहे हे आपल्याला या आकडेवारीवरून लक्षात येतं. भारतातील विजेचा स्थूल उपभोग जर लक्षात घेतला तर तो 1208 किलोवॅट इतका आहे. 2015 मध्ये शेतीमध्ये विजेचा उपभोग फक्त 17.89% इतका होता आणि आता आपण बघतोय की विद्युत उपकरणे, विद्युत साधने कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत आणि त्यामुळे दरडोई विजेचा उपभोग ग्रामीण भागात सुद्धा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रो, 140 कोटी लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था या वैशिष्ट्यासह भारत भविष्यातील जागतिक ऊर्जा बाजारातील एक महत्त्वाचे केंद्र बनू पाहत आहे. म्हणजे फक्त आपण आपल्याला लागणारी वीज तयार करत नाही आहोत, तर आपण नजीकच्या काळामध्ये इतकी ऊर्जा निर्माण करू की एनर्जी मार्केटमध्ये आपलं योगदान खूप मोठं असेल. म्हणजे आपण ऊर्जा निर्यात करू, जगातल्या इतर देशांना सुद्धा आपण ऊर्जा पुरवू अशी परिस्थिती आपण खूप नजीकच्या काळामध्ये साध्य करणार आहोत. पवन ऊर्जा आहे, टाकाऊ पदार्थांपासून बनवली जाणारी ऊर्जा आहे. इंडियन ऑइल गटाकडून तेल शुद्धीकरण क्षमता जी वाढवण्यात आलेली आहे त्याचाही विचार आपल्याला करता येईल. अर्थात ही सगळी आकडेवारी या ठिकाणी मी तुम्हाला सांगत नाही, ही पुस्तकामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मित्रो, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा थोडासा उहापोह इथे होणं आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातला आंतरराष्ट्रीय व्यापार आपला कसा होता मी थोडक्यात आपल्यासमोर सादर केलं. आपण औद्योगिक वस्तूंची आयात त्यावेळेला करत होतो आणि आपल्या देशातील कृषी माल निर्यात करत होतो इंग्लंडकडे. पण
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हे चित्र आपण हळूहळू बदलायला लागलो आणि आज परिस्थिती अशी आहे की आपण बऱ्यापैकी आपण कृषी माल आणि औद्योगिक वस्तूंची निर्यात करतो आहोत. अर्थात आयात आपली अजूनही खूप मोठी आहे. निर्यात आणि आयातीचा विचार जर आपण केला तर आपल्याला आपला व्यापार तोल हा तुटीचा दिसतो, कारण आयात आपली जास्त आहे आणि निर्यात त्या तुलनेत कमी आहे. जानेवारी 20 ते जानेवारी 22 असा एक तुलनात्मक तक्ता मी या ठिकाणी दिलेला आहे. वस्तू आणि सेवा या संदर्भात आपण जर विचार केला तर एकूण व्यापार जो आहे तो 44.21 अब्ज डॉलर्स इतका होता निर्यातीचा व्यापार, आणि आयात ही 52.5 अब्ज डॉलर्स इतकी होती. अर्थात व्यापार तोल आपला हा -7.83 अब्ज डॉलर्स इतका राहिला. अर्थात आपल्याला अजूनही विकासात्मक अर्थव्यवस्था या भूमिकेतून काही बाबींची आयात करावी लागते आणि त्यामुळे आपल्याला आयात जरी जास्त राहिली तरी या आयातीच्या जोरावर निर्यात पुन्हा कशी वाढवता येईल. कारण काही माल असा आहे की त्याच्यावर प्रक्रिया करून पक्क्या मालात आपण त्याचं रूपांतर करून पुन्हा त्याची निर्यात करतो. तर अशा स्वरूपाचं जे उत्पादन आहे त्याचं प्रमाण भविष्यात आपण वाढवू शकतो आणि निर्यातीचा दर आपण आगामी काळामध्ये आणखी वाढवू शकतो. 2020 ते 2022 म्हणजे जानेवारी 20 ते जानेवारी 22 या 2 वर्षांमध्ये आपला आयात निर्यातीचा व्यापार थोडासा घटलेला आहे. याचं कारण उघड आहे. कोविड-19मुळे अख्ख्या जगालाच त्याचा फटका बसला आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा अपवादसुद्धा त्याला राहिला नाही. त्यामुळे आपल्या आयात व्यापारावर निर्यात व्यापारावर प्रचंड परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणून आपण पुढे बँक व्यवसायाचा उल्लेख करू शकतो. मित्रांनो, भारतामध्ये बँकिंग क्षेत्राची प्रगती म्हटलं की बऱ्याचदा 1969 पासूनची आकडेवारी दिली जाते. त्याचं कारण उघड आहे की त्या वर्षी आपण बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळाचा आपण जर विचार केला तर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये म्हणजे 1969 पर्यंतच्या टप्प्यामध्ये सर्व बँका खाजगी क्षेत्रात होत्या आणि या बँका ग्रामीण भागात फारशा जायला तयार नव्हत्या. कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यास या बँका फारशा उत्सुक नव्हत्या आणि आपल्याला तर ग्रामीण भागामध्ये आपली बहुतांश लोकसंख्या राहते, तेथे बँकांना पोचवायचं होतं. शेतकऱ्यांपर्यंत कर्ज पुरवठा पोचला पाहिजे ही भूमिका होती आणि त्यामुळे आपण 1967 मध्ये त्यांच्यावर सामाजिक नियंत्रण आणलं. पण तरीसुद्धा बँकांनी त्या सामाजिक नियंत्रणातून काही पळवाटा काढल्या. ते उद्दिष्ट साध्य होऊ शकलं नाही आणि मग 1969 मध्ये सरकारने भारतातील 14 मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रीयकरणानंतर या बँकांना त्यांनी त्यांच्या 50% शाखा ग्रामीण भागात उघडल्या पाहिजेत, 40% कर्ज पुरवठा अग्रक्रमक क्षेत्राला केला पाहिजे, अशा प्रकारची काही बंधने घातली आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा बऱ्यापैकी बँकिंग क्षेत्राचं जाळं, ज्याला नेटवर्क म्हणूया, ते पसरलं. मित्रांनो, 1950-51 ते 2020-21 या काळामध्ये बँकांची संख्या जी आहे ती 430 वरून 136 इतकी झालेली आहे. अर्थात ही संख्या कमी झालेली आहे. ही संख्या कमी होण्याचं कारण आपल्याला माहीत आहे की बऱ्याच बँकांचं विलिनीकरण झालेलं आहे. सरकारी क्षेत्रातल्या बँकांचं पण आता विलिनीकरण होतं आहे. RRBs ज्या आपल्याकडे आहेत, क्षेत्रीय ग्रामीण बँका, त्यांचंही विलिनीकरण झालेलं आहे. खाजगी क्षेत्रातल्या बँकासुद्धा त्यांचं विलिनीकरण होत आहे आणि त्यामुळे बँकांची संख्या ही काहीशी कमी झालेली आहे. पण तज्ज्ञांचं मत असं आहे की मोना बँक तज्ज्ञ असं म्हणतात पहा की या बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ बनवण्याकरिता आपल्याला त्यांचं विलिनीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. या बँकांकडे ज्या ठेवी आहेत त्या 1950-51 ते 2020-21 या काळामध्ये किती प्रचंड प्रमाणात वाढल्याची आकडेवारी आपल्याला पाहता येईल. 890 कोटी रुपयांवरून येथे पहा 15,11,03,512 कोटी रुपयांपर्यंत या ठेवी पोचलेल्या आहेत. कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला ही आकडेवारी अशा प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसून येते. बँकांच्या कर्ज पुरवठ्याची
जी रक्कम आहे ती अर्थातच या ठेवींच्या तुलनेत थोडीशी कमी आहे, स्वाभाविक आहे, कारण इतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बँकांना गुंतवणूक करावी लागते. तर बँकांनी कर्जपुरवठा मोठ्या प्रमाणात केला तर या एकूण जो कर्जपुरवठा करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये खाजगी बँकांचा समावेश आहे, क्षेत्रीय ग्रामीण बँका आहेत आणि सर्व राष्ट्रीयकृत बँका आहेत. ह्या सर्व बँकांनी मिळून एकत्रितपणे केलेला हा कर्जपुरवठा आहे. तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाला गती देण्यामध्ये या सर्व बँकांनी दिलेलं योगदान याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. मित्रो, भारतामध्ये व्यापारी बँकांनी केलेला शाखा विस्तार हा सुद्धा एक अतिशय कौतुकाचा विषय म्हणावा लागेल. 1969मध्ये भारतामध्ये बँकांच्या शाखांची संख्या फक्त 8,260 इतकी होती. 2021मध्ये ती 1,54,000 पेक्षाही जास्त झाली. एम गोपाळकृष्णन यांनी असं मत मांडलेलं आहे की शाखा विस्ताराबाबतीत झालेली ही प्रगती म्हणजे जगामध्ये एकमेव आहे, किंबहुना भारताने बँकांच्या शाखा विस्ताराबाबतीत केलेली प्रगती इतर कोणत्याही देशामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. तर मित्रांनो, निश्चितपणे ही कामगिरी बँकिंग क्षेत्रामध्ये आपण जी साधलेली आहे ती कौतुकास्पद आहे. आपल्याकडे बँकांच्या सोबत वित्तीय संस्थांचं क्षेत्र आहे, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स काम करतात. विशेषीकृत संस्थांची पण आपण काही स्थापना केलेली आहे, त्या क्षेत्राला वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था, आणि त्या संस्थांनी दिलेले योगदान सुद्धा अर्थातच खूप महत्त्वाचं आहे. मित्रो, माझ्या या एकंदरीत अर्थव्यवस्थेच्या प्रगतीमध्ये मी लोकशाही आणि आपल्या देशातल्या राजकीय व्यवस्थेचा पण उल्लेख केलेला आहे. याचं कारण असं आहे मित्रो, भारतामध्ये लोकशाही आहे आणि जगातील सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश म्हणून भारताची प्रतिमा आहे. तर लोकशाहीमुळे आपल्याकडे लोकांना स्वातंत्र्य आहे. लोकांना फक्त विचार किंवा मते मांडण्याचं स्वातंत्र्य नाही, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं व्यावसायिक शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य आहे, वेगवेगळे व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यांच्यावर कुठलीही बंधने नाहीत, राजकीय व्यवस्थेने ती बंधने कुठलीही लादलेली नाहीत. आणि त्याच्यामुळे पहा, आपल्याकडे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र राहतात, सलोख्याने राहतात. मित्रो, जेव्हा सर्व लोक आपसात सलोख्याने राहतात, गुण्यागोविंदाने राहतात, तेव्हा त्या देशामध्ये आर्थिक विकासाचा वेग वाढू शकतो. अराजकता असेल, गोंधळ असेल, संशयाचं वातावरण असेल किंवा सतत अशांतता निर्माण होत असेल, सतत संघर्षाचं वातावरण जर असेल, तर मित्रो त्या ठिकाणी औद्योगिक विकास, कृषी विकास आणि एकंदरीत आर्थिक विकास होण्यावर काही मर्यादा पडतात. त्यामुळे लोकशाही व्यवस्था आपल्या देशामध्ये जी आहे तिचाही उल्लेख या ठिकाणी होणं आवश्यक आहे. मित्रो, भारताने प्रगती निश्चितपणे साधलेली आहे. प्रगतीचे आणखी बरेच मापदंड आहेत, पण मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्वच मापदंड या ठिकाणी मांडणं आपल्याला वेळोवेळी शक्य नाही आहे. तर मित्रो, भारताने जरी या वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रगती साधलेली असली तरी काही आव्हाने सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहेत. या आव्हानांमध्ये सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे दारिद्र्याचं. म्हणजे आपण बऱ्याचदा असं ऐकतो की पंचवार्षिक योजना काळामध्ये जी काही टार्गेट्स आहेत त्या टार्गेटच्या सोबत इतरही काही उद्दिष्टे दिली जातात. तर त्या उद्दिष्टांमध्ये दारिद्र्य निर्मूलनाचं उद्दिष्ट बहुतेक सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये आपल्याला दुर्दैवाने दिसतं. म्हणजे असं झालेलं नाही आहे की काही पंचवार्षिक योजनांमध्ये आपण हे उद्दिष्ट ठरवलं आणि त्याची पूर्ती झाली आणि आता पुढे या उद्देशाला आपल्याला फारसं स्थान देण्याची गरज नाही. मित्रो, असं होऊ शकलं नाही. दारिद्र्य निर्मूलनाचा फार मोठा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहे. भारतातील जवळजवळ 28% लोक दारिद्र्य रेषेखालील जीवन जगतात असं मत मानलं जातं. श्री संतोष मेहरोत्रा आणि जजाती परिदा नावाचे जे तज्ज्ञ आहेत त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार बरं का, 2012 ते 2020 या काळामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण 21.9% वरून 20.8% इतके किंचितसे कमी झाले.
दारिद्र्याचं मापन करत असताना बऱ्याचदा निकषांमध्ये फरक असतो, त्यामुळे आकडेवारीत पण फरक पडतो. 2004 ते 2011 या काळात 140 दशलक्ष लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर आणण्यासाठी आपण प्रयत्न केले. पण पुढे झालं असं, 2012 ते 2020 या 8 वर्षांच्या काळामध्ये 76 दशलक्ष लोक दारिद्र्य रेषेखाली ढकलले गेले. जागतिक दारिद्र्य घड्याळ जे आहे, ज्याला वर्ल्ड पॉवर्टी क्लॉक म्हणतात, त्यानुसार 2021 मध्ये 97.7 दशलक्ष लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. म्हणजे जवळजवळ 6% लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. मित्रो, हा आकडा निश्चितपणे विचार करायला लावणारा आहे. तो दारिद्र्याचा प्रश्न आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा बेकारीचा मुद्दा आल्याशिवाय राहत नाही. बेकारी आणि दारिद्र्य ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. हे एक दुष्टचक्र आहे. बेकारीतून दारिद्र्याकडे आणि दारिद्र्यातून पुन्हा बेकारीकडे. बेकारी असल्यामुळे चांगली कौशल्य आत्मसात करता येत नाही, चांगलं शिक्षण घेता येत नाही आणि त्यामुळे उत्पन्न कमी आणि म्हणून गरिबी जास्त. आणि पुन्हा पहा, गरिबीमुळे त्यांना बेकार राहावं लागतं. याचं कारण असं आहे की ते पुन्हा चांगलं शिक्षण घेऊ शकत नाहीत, चांगल्या ठिकाणी रोजगार प्राप्त करू शकत नाहीत. तर हे एक दुष्टचक्र आहे आणि या दुष्टचक्रामध्ये आपली बहुतांश लोकसंख्या अडकलेली आहे. तर या लोकसंख्येला बाहेर काढणं हे मोठं आव्हान आपल्या अर्थव्यवस्थेसमोर आहे. तो बेकारीचा विचार आपण जर केला तर 2018 मध्ये 18.6 दशलक्ष लोक बेकार राहतील असा अंदाज आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने व्यक्त केला होता. 2019 मध्ये हा दर 3.5% इतका त्यांनी कमी केला होता. त्यांचं प्रोजेक्शन त्यांनी थोडंसं कमी केलं होतं. तथापि पुन्हा कोविड-19मुळे बेकारीचा दर वाढून सप्टेंबर 2021 मध्ये 8.19% इतका बेकारीचा दर झाला. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी CMIE यांच्या मते भारतात 2022 मध्ये एकूण बेकारीचा दर 8.10% होता. तर मित्रो, बेकारीचा हा दर निश्चितपणे खूप मोठा आहे आणि बेकारी कमी करणं आणि त्याच्यातून मग पुढे दारिद्र्य निर्मूलन करणं हे उद्दिष्ट आणि आव्हान आपल्या अर्थव्यवस्थेसमोर आहे. मित्रो, ह्याला जोडून तिसरं आव्हान येतं ते म्हणजे आर्थिक विषमतेचं. मित्रो, भारतामध्ये आर्थिक विकासाचा दर वाढत असताना त्या विकासाचं वितरण देशामध्ये कसं होत आहे, आपल्या समाजामध्ये कसं होत आहे, याचाही विचार आपल्याला करणं आवश्यक ठरतं. अगदी सुरुवातीचा आपण जर विचार केला स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा, तर आकडेवारी असं आपल्याला सांगते की 1953-54 ते 1956-57 मध्ये म्हणजे या काळामध्ये वरच्या 5% कुटुंबाकडे राष्ट्रीय उत्पन्नाचा 20% हिस्सा होता आणि सर्वात खालच्या 20% कुटुंबाकडे केवळ 8% राष्ट्रीय उत्पन्नाचा हिस्सा होता. म्हणजे 1953-54 ते 56-57 ही परिस्थिती आहे. ऑक्सफॅमने जो अहवाल सादर केला 2021चा, त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की 2021 मध्ये 84% कुटुंबांच्या उत्पन्नात घट झालेली आहे. याच वर्षी अब्जाधीश लोकांची संख्या 102 वरून 142 इतकी झाली. अब्जाधीशांची संख्या वाढलेली आहे. जगातील सर्वाधिक श्रीमंत अशा 100 लोकांचे, म्हणजे जगातील नव्हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत अशा 100 लोकांचे एकत्रित उत्पन्न 57.3 लाख कोटी रुपयांइतके होते. हे विक्रमी उत्पन्न होते असं म्हणता येईल. अर्थात याच वेळेला तळातल्या फक्त 50%, म्हणजे 50% उत्पन्नाचा जर विचार केला आपण, तर फक्त 6% संपत्ती त्यांच्याकडे आहे. तळातल्या फक्त 50% लोकांकडे फक्त 6% संपत्ती होती. कोविड-19च्या महामारीच्या काळात मार्च 2020 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये अब्जाधीशांची संपत्ती ही 23.14 लाख कोटी रुपयांवरून
53.16 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढली आणि याच काळामध्ये 4.6 कोटी भारतीय अतिदारिद्र्यात ढकलले गेले. मित्रो, कोविडचा परिणाम सर्वांवर एकसारखा झालेला नाही. कोविडमुळे सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे, उद्योजकांचंही नुकसान झालेलं आहे असं बऱ्याचदा म्हटलं जातं. पण प्रत्येकाच्या पातळीवर नुकसान किती झालेलं आहे त्याचे आकडे भिन्न भिन्न आहेत. काहींना प्रचंड फायदा झालेला आहे, काहींची संपत्ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे आणि संपत्तीचे वाढलेले हे आकडे आपण बघितले तर मित्रो निश्चितपणे चिंतनीय असे हे आकडे आहेत. मित्रो, भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेला आणखीन एक प्रश्न किंबहुना आव्हान म्हणजे काळा पैसा आहे. आर्थिक विषमता आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ओघाने काळ्या पैशाचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. मित्रो, काळा पैसा प्रचंड प्रमाणात भारतामध्ये वाढतो आहे, त्याची आकडेवारी सुद्धा खूप मोठी आहे. 2020 मध्ये 22,000 कोटी रुपये इतका काळा पैसा असल्याचा अंदाज अनेक अहवालांनी व्यक्त केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये भारतात 300 लाख कोटी रुपये इतका काळा पैसा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मित्रो, 2019 ते 2020 या काळामध्ये स्विस बँकेत ठेवलेला भारतीय पैसा हा 6,625 कोटी रुपयांवरून 20,700 कोटी रुपयांपर्यंत वाढलेला आहे. म्हणजे तिप्पटीपेक्षा जास्त प्रमाणात हा पैसा वाढला एका वर्षात. तर मित्रो, काळा पैसा मोठ्या प्रमाणात वाढला ही बाब याच्यावरून आपल्या लक्षात येईल. मित्रो, त्यानंतर आधारभूत संरचनेचा विषयसुद्धा इथे खूप महत्त्वाचा आहे. आपल्याकडे रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूक यासारख्या सेवा सुविधा निश्चितपणे वाढलेल्या आहेत. मागच्या 10 वर्षात तर आपण बघतो आहोत की बऱ्यापैकी रस्त्यांची लांबी वाढलेली आहे. पण मित्रो, अजूनही रेल्वे, ऊर्जा, दूरसंचार, गृहनिर्माण या क्षेत्रामध्ये आपल्याला मोठी मजल मारायची आहे. ग्रामीण भागामध्ये आजही कितीतरी गावे अशी आहेत की तेथे जाणारे रस्ते कच्च्या स्वरूपाचे आहेत. बऱ्याचदा आपल्याला पावसाळ्यात गावाकडे जायला रस्ता नसतो, अशी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे परिस्थिती निश्चितपणे सुधारलेली आहे मागच्या 75 वर्षांमध्ये. पण मित्रो, अजूनही ही परिस्थिती सुधारण्याला वाव आहे हा विचार येथे आपण मांडतो आहोत. खनिज तेलाबाबतीत आपण परावलंबी आहोत हाही मुद्दा आपल्या समोर आहे. खनिज तेलाचं उत्पादन आपल्याकडे वाढवण्याचे प्रयत्न आपण केलेले आहेत. पण आपल्या एकंदरीत राष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाची जी गरज आहे त्याच्या जेमतेम 25 ते 30% इतकं उत्पादन आपण घेऊ शकतो. आणि जवळजवळ 30 ते 75 ते 80% आसपास साधारणपणे आपण खनिज तेलाची आयात करतो आहोत. तर ही आयात निश्चितपणे आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर अवलंबून असते. जागतिक महायुद्ध किंवा कोविडसारखं एखादं संकट आलं की विदेशातून मग आपल्याला खनिज तेल आयात करणं खूप कठीण होऊन बसतं. इतरही बऱ्याच वस्तू आपण जे आयात करतो त्यांचीही परिस्थिती खूप अशा वेळेला अवघड बनते, बिकट बनते. खनिज तेलाच्या बाबतीत आपलं परावलंबित्व जास्त आहे आणि त्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये खनिज तेलाची टंचाई, खनिज तेलाचे वाढते दर याला आपल्याला सामोरे जावं लागू शकतं. आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेलं अगदी ताजं असलेलं जे आव्हान आहे ते म्हणजे कोविड-19 आव्हान. मित्रो, या आव्हानाचा आपल्याला विचार करावेच लागेल, कारण हे आव्हान कोविड आता सुदैवाने आपल्या संपत चाललेलं आहे असं आपण एकंदरीत आकडेवारीवरून म्हणू शकतो. पण अधिकृतपणे त्याची घोषणा झालेली नाही आहे. मित्रो, कोविड-19 संपल्यानंतर कोविडचे जे इम्पॅक्ट्स आपल्यावर झालेले आहेत ते सगळे संपले असं म्हणता येणार नाही. काही परिणाम अल्पकालीन आहेत आणि काही परिणाम दीर्घकालीन स्वरूपाचे आहेत. तर हे सर्व परिणाम पेलवणं ही अशा प्रकारची क्षमता निर्माण करणं हे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेलं एक मोठं आव्हान आहे. मित्रो, कोविडच्या काळामध्ये सुरुवातीच्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे
दररोज 32,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स अँड कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की यानुसार 53% उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले. एप्रिल 2020 मध्ये बेकारीचा दर वाढून 19% आणि नंतर 26% इतका वाढला. जवळजवळ 140 दशलक्ष लोकांना त्यांचा रोजगार गमवावा लागला. 45% कुटुंबांना आधीच्या वर्षाच्या उत्पन्नाच्या तुलनेत घट सहन करावी लागली. मार्च आणि एप्रिल 2020 या केवळ 2 महिन्यात पर्यटन क्षेत्राला 15,000 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला. KPMGच्या अहवालानुसार नव्याने सुरू होणाऱ्या उद्योगांना जे व्हेंचर कॅपिटल मिळतं, साहस निधी, तो 50% घटला. सहकारी महसुलावर सुद्धा याचा वाईट परिणाम झालेला पाहायला मिळतो. तर एकंदरीत मित्रहो, कोविडचे जे परिणाम आहेत ते खूप गंभीर आहेत आणि या परिणामांना कसे सामोरे जायचं आणि अर्थव्यवस्था त्यातून कशी सावरायची हे एक मोठं आव्हान सरकारसमोर आहे, आपल्या अर्थव्यवस्थेसमोर आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्र, काही उपाययोजनांचा आपल्याला या शेवटच्या टप्प्यामध्ये विचार करता येईल. काही उपाय आपल्याला योजता येणं शक्य आहे. ही आव्हाने जी आहेत या आव्हानांना यशस्वीपणे आपण सामोरे जाऊ शकतो. मित्रो, शेती क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांचं उत्पन्न हे नजीकच्या काळात दुप्पट करण्याचं उद्दिष्ट सरकारने नजरेसमोर ठेवलेलं आहे. अर्थात याच्यासाठी फक्त त्यांचं नेहमीचं शेती उत्पादन लक्षात घेऊन नाही चालणार, तर त्याच्यासाठी आपल्याला फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, वराहपालन, मच्छीमारी, वन व्यवसाय, तर यासारख्या इतर व्यवसायांची जोड त्यांनी दिली पाहिजे. कमी मूल्यापासून ते अधिक मूल्याच्या व्यवसायाकडे स्थानांतरण घडून आलं पाहिजे, तर निश्चितपणे तेथे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढू शकेल. मित्रो, नीती आयोगाने एक मत असं नोंदवलेलं आहे की भारतामध्ये बेकारीचा दर 5 ते 8% आहे. पण नीती आयोग काय म्हणते की बेकारीचा प्रश्न तर गंभीर आहेच आहे, पण त्याच्याही पेक्षा मोठा प्रश्न काय निर्माण झालेला आहे, तर अर्ध रोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. लोकांना पूर्ण वेळ रोजगार मिळत नाही, पूर्ण क्षमते इतकं काम त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे लोकांना पुरेसं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या कामगारांना कारखानदारी क्षेत्रामध्ये विशेषतः त्यांच्या उत्पादन क्षमतेचा पर्याप्त वापर होईल अशा पद्धतीने रोजगार देण्यावर भर द्यावा लागेल. म्हणजे एका बाजूला उत्पादन क्षमता वाढेल, उत्पादन वाढेल आणि दुसऱ्या बाजूला त्या कामगाराच्या रोजगार क्षमतेचा पूर्ण वापर केल्यामुळे त्याला सुद्धा पुरेसं उत्पन्न प्राप्त होऊ शकेल. मित्रांनो, या बाबतीत चीनची बऱ्याचदा तुलना केली जाते. चीनमध्ये आता वेतन स्तर वाढत आहे आणि एजिंग ऑफ पॉप्युलेशन आपण ज्याला म्हणतो, लोकसंख्या वृद्ध होण्याचं प्रमाण आता चीनमध्ये वाढत आहे. त्यामुळे त्या तुलनेत आपण जर बघितलं तर आता भारतामध्ये वेतन दर कमी आहेत आणि आपल्याकडे सुदैवाने कार्यकारी गटातील लोकसंख्या अधिक आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला ही जी संधी उपलब्ध झालेली आहे त्या संधीचा लाभ आपण घेऊ शकतो. पुरा प्रतिमानामध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे डिजिटल जोडणीवर भारतामध्ये भर देण्यात आलेला आहे. सरकारने सुद्धा डिजिटल इंडिया हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे इंटरनेट वापर करणारे, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट वापरणारे, ऑनलाईन व्यवहार करणारे लोक यांची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इंटरनेट युजर्सची संख्या जी वाढलेली आहे त्याची आकडेवारी मी या ठिकाणी दिलेली आहे. 2017 मध्ये फक्त 21% लोक इंटरनेटचा वापर करत होते आणि 2021 मध्ये
61% हे प्रमाण त्याचं झालेलं आहे. म्हणजे तिप्पट इतकं हे प्रमाण वाढलेलं आहे असं आपण सांगू शकतो. मित्र, तज्ज्ञांच्या मते यापैकी 43% इंटरनेट वापरकर्ते हे कोविड-19मुळे इंटरनेटचा वापर करत आहेत. म्हणजे हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कदाचित आता कोविड-19चा प्रभाव कमी झाल्यामुळे हळूहळू इंटरनेट वापर करणारे हे जे लोक आहेत ते त्याचा वापर हळूहळू कमी पण करू शकतील. कारण 43% युजर्स हे केवळ कोविड-19मुळे याचा वापर करत होते. तर मित्रो, शैक्षणिक, व्यावसायिक आणि व्यवस्थापकीय कारणांसाठी आपल्याला या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवता आला पाहिजे. तर आपण जागतिक पातळीवर या इतर विकसित देशांच्या बरोबरीने पुढे जाऊ शकतो. मित्रो, मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भारत हा आज जगातील तरुण देशांपैकी एक आहे. 62% अधिक लोकसंख्या ही कार्यकारी गटातील आहे. करती लोकसंख्या म्हणून ती ओळखली जाते. 54% अधिक लोकसंख्या ही 25 वर्षे वयाखालील आहे. भारतीय लोकांचे सरासरी वय 29 वर्षे आहे. एका अंदाजानुसार सन 2030मध्ये कार्यकारी गटात सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश म्हणून भारत ओळखला जाईल. 962 दशलक्ष लोक करत्या लोकसंख्येत मोडणारे असतील. तर मित्रो, ही आकडेवारी निश्चितपणे आपल्याला दिलासा देणारी आहे. तर आपल्याला उपाययोजना अशी करायची आहे की शिक्षणाची गुणवत्ता आपल्याला भविष्यात वाढवावी लागेल. कारण आपल्यामध्ये हे जे पोटेन्शियल निर्माण होणार आहे त्याचा पुरेपूर आपल्याला वापर करायचा आहे. लोकसंख्येची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कौशल्य विकास कार्यक्रमाचा आढावा घेऊन आपल्याला त्यातील काही अडथळे दूर करण्यावर भर द्यावा लागेल. तरच आपल्याला या मानवी संसाधनांचा पर्याप्त वापर करता येईल. मित्र, यानंतरचा उपाय असा विचारात घेता येईल की आरोग्य सोयी आपण वाढवल्या पाहिजेत. कोविड-19मुळे आरोग्य सोयींचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे. मित्रो, लोकसंख्येची गुणवत्ता उंचावण्यासाठी दर्जेदार आरोग्य सोयी आपल्या देशात उपलब्ध झाल्या पाहिजेत. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या 1% इतका खर्चसुद्धा आपण आरोग्य सोयींवर करत नाही अशी आकडेवारी सांगते. अमेरिकेत 8.3% खर्च केला जातो त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या. चीनमध्ये 3% खर्च केला जातो. आपल्याकडे जेमतेम 1% खर्च आपण करतो आहोत. तर मित्रो, आरोग्य सोयींवर आपण आणखीन खर्च वाढवण्याची गरज आहे. रोग झाल्यानंतर इलाज करण्यापेक्षा प्रतिबंधक उपाययोजना करण्यावर आपण भर दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी जाणीव जागृती कार्यक्रमसुद्धा राबवणं आवश्यक आहे. मित्रो, अर्थातच या नंतरचा जो उपाय आहे तो पर्यावरण संवर्धनाशी संबंधित आहे. कारण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचं प्रदूषण जर मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्या विकासाला अर्थ उरणार नाही. आपल्याला शाश्वत विकास साधायचा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रदूषण रोखावं लागेल आणि त्याच्यासाठी व्यापक असे उपाय पण आपल्याला योजावे लागतील. मित्रो, जगातील सर्वाधिक 20 प्रदूषित शहरांपैकी 10 प्रदूषित शहरे एकट्या भारतात आहेत. आणि आपण या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जर प्रदूषणाचा विचार केला तर प्रदूषण स्तर हा जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतात जास्त आहे. का जास्त आहे तर प्रदूषण रोखण्याबाबतीत आपल्याकडे अजूनही अवेअरनेस फारसा नाही आहे. मग याच्यासाठी कार्बन क्रेडिट देण्याची योजना विकसित देशांमध्ये जशी राबवली जाते, आपल्याकडे सध्या सुरू झालेली आहे ती योजना. तर ती योजना व्यापक प्रमाणात आपल्याला राबवावी लागेल. पेट्रोल डिझेलऐवजी CNG वापरण्याचे प्रयत्न आता आपल्याकडे होत आहेत. त्या प्रयत्नांना गती द्यावी लागेल. इलेक्ट्रिक वाहनांचा पण आपल्याला पर्याय नजीकच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वापरावा लागेल. तर आपण आर्थिक विकास शाश्वत राहील अशा पद्धतीने पुढे जाऊ शकू.
मित्रो, या उपाययोजनांमध्ये पुढे मी उपाय आपल्या समोर मांडतोय तो म्हणजे बँकिंग क्षेत्राचा. मित्रो, अलीकडच्या काळामध्ये काही बड्या उद्योगपतींनी, काही बड्या उद्योगग्राहांनी बँकांची बुडवलेली कोट्यावधी रुपयांची कर्जे, ते आकडे बघितल्यानंतर मग आपल्याला असं वाटायला लागते की 10,000 रुपयाचं साधं कर्ज आम्हाला जर हवं असेल तर बँक 100 वेळा हेलपाटे मारायला लावते. आमचा एखादा हप्ता तटला तर लगेच फोन येतो आणि यांचे कोट्यावधी रुपये इतके थकतात. मग यांच्या बाबतीत काय? तर मित्रो, बँकांचा NPA याच्यामुळे वाढलेला आहे. बँका आर्थिक अडचणीत येत आहेत. ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे कर्जाचे हप्ते भरलेले आहेत आणि ज्यांच्या व्यवसायातून बँकांना नफा मिळालेला आहे, त्या नफ्यातला हिस्सा ग्राहकांच्या फायद्यासाठी न वापरता कर्जे ज्यांनी बुडवलेली आहेत त्याची भरपाई करण्याकरिता NPAसाठी तरतूद म्हणून बाजूला काढून ठेवावी लागते. मित्रो, बँकांच्या दृष्टिकोनातून हे एक फार मोठं आव्हान आहे. अर्थात ही रक्कम रिकवर करण्याकरिता आता कायदे कडक होत आहेत आणि बँकांच्या बाबतीत आता असा सूर आपल्याला दिसतोय की बँका हल्ली बड्या उद्योगपतींच्या बाबतीत असं धोरण स्वीकारत आहेत की तुम्ही कॅपिटल मार्केटमधून, स्टॉक मार्केटमधून भांडवल उभारा. किंबहुना हा एक उपाय म्हणून पण आपल्याला विचार करता येतो. कारण भांडवल बाजारातून जर एखाद्या कंपनीने भांडवल उभारलेलं असेल आणि त्यांची कंपनी डबघाईला आलेली असेल किंवा त्यांचा परफॉर्मन्स जर चांगला नसेल तर त्यांच्या शेअरचे भाव गडगडायला लागतात, जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा बिघडायला लागते आणि मग त्या कंपनीला पटकन हा इंडिकेशन जातो की आपण आपली कामगिरी सुधारली पाहिजे, नाहीतर गुंतवणूकदार गप्प बसणार नाही. आपल्या कंपनीच्या शेअरचा मारा वाढेल आणि आपल्या कंपनीचे शेअर्स आणखीन कोसळतील आणि कंपनीचं नुकसान होईल. त्यामुळे कॅपिटल मार्केटमधून त्यांना प्रामुख्याने मोठं जे भांडवल आहे तिथून उभारण्यासाठी प्रेरित करावं आणि बँकांनी त्यानंतरचा जो हिस्सा असेल तो त्यांनी द्यावा. अर्थात बँकांनी सुद्धा एकाच मोठ्या उद्योगाला कर्ज न देता त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन साधावं, हे बेसिक प्रिन्सिपल आहे. बँकाही ते प्रिन्सिपल पाळतात, पण बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या दबावांना त्यांना बळी पडावं लागतं आणि त्यातूनही अशा प्रकारची कर्जे वितरित होतात. तर मित्र, बँकांच्या पुढे आता भविष्यात ही आव्हान आहे की NPA कसं कमी करायचं आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांचा परफॉर्मन्स सुधारण्याकरिता म्हणून पात्र कर्जदारांनाच कर्जे द्यावीत आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता त्यांनी कर्जे द्यावीत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्योजकांना त्यांनी कॅपिटल मार्केटमधून भांडवल उभारणी करण्यासाठी प्रेरित करावं. हा एक उपाय थोडासा मला सुचवासा वाटला, वेगळा उपाय वाटला म्हणून मी इथे त्याचा उल्लेख केलेला आहे. पारदर्शकता त्यांनी त्यांच्या व्यवहारामध्ये आणली तर निश्चितपणे बँकांच्या समोर असलेलं आव्हान आपल्याला यशस्वीपणे पेलता येईल. मित्रो, भारतासमोर पुन्हा दुसरी जी समस्या आहे ती म्हणजे राजकोषीय धोरणाची, म्हणजे फिस्कल पॉलिसी, सरकारचं उत्पन्न आणि खर्च. तर उपाय त्याच्या बाबतीत असा मी सुचवतो आहे. सध्या GSTच्या बाबतीत वगैरे आपण बघतो आहोत की केंद्र सरकारकडे बऱ्यापैकी उत्पन्न जमतं, राज्यांची ओरड असते की आम्हाला कमी हिस्सा मिळतो वगैरे. तर मित्र, याच्या बाबतीत मला असं सुचवायचं आहे की राजकोषीय जबाबदाऱ्या ज्या आहेत, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटीज, फिस्कल लायबिलिटीज त्यांच्या ज्या आहेत, त्यांचं मिड टर्म अप्रेझल झालं पाहिजे, मध्यमकालीन त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे. उत्पन्न, खर्च, केंद्र व राज्य सरकार यांच्यातील वित्तीय संबंध यांच्यामध्ये एक प्रकारची राजकोषीय शिस्त आणण्याकरिता त्याचा वापर होईल. मध्यमकालीन व्यूहरचना आपण जर स्वीकारली तर निश्चितपणे एक प्रकारची लवचिकता राजकोषीय व्यवस्थापनामध्ये येईल आणि त्यातून आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेच्या गरजेप्रमाणे ही राजकोषीय नीती वापरता येईल. आणि शेवटचा एक उपाय मित्रहो माझ्या या भाषणामध्ये मी सांगतोय की उच्च विकास क्षमतेचे काही उद्योगधंदे आपल्या देशात आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, रसायने असतील, टेक्स्टाईल्स, औषध निर्मिती. तर या उद्योगांना स्पर्धात्मक निर्माता अशा प्रकारची ओळख आता प्राप्त होते आहे. तर या उद्योगांना चालना देऊन आपल्याला प्रचंड प्रमाणात उत्पन्न मिळवता येईल.
या उद्योगातील तयार होणाऱ्या वस्तूंची निर्यात करून आपल्याला मोठ्या प्रमाणात पुन्हा विदेशी चलनाच्या स्वरूपात कमाई करता येईल आणि म्हणून आपल्याला या उच्च विकास क्षमता असलेल्या उद्योगांच्याकडे अधिक फोकस करावं लागेल की जेणेकरून आपल्या आर्थिक वृद्धी दराला आणखी चालना मिळू शकेल. तर मित्रो, एकंदरीत थोडंसं मी समारोपाकडे येतोय. भारतीय अर्थव्यवस्थेने करून दाखवलेली कामगिरी या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर जर आपण विचारात घेतली तर ती निश्चितपणे कौतुकास्पद आहे. शेती, उद्योग, व्यापार, मग तो अंतर्गत व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापार, ऊर्जा, आधारभूत संरचना या सर्वच बाबतीत ही कामगिरी अतिशय महत्त्वाची आहे. पण अर्थव्यवस्थेसमोर ज्या समस्या आहेत त्या समस्या आपल्याला दूर करत करत पुढे सरकायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला केवळ आर्थिक विकास हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या निकषाच्या आधारे मोजायचा नाही, तर मानव विकासाच्या निकषाच्या आधारे पण मोजायचा आहे. समाजाच्या विकासाच्या निकषाच्या आधारे पण आपल्याला मोजायचं आहे. म्हणजे वाढत्या आर्थिक विकासाबरोबर किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढत्या आकडेवारीबरोबर आपल्या देशामध्ये जर आर्थिक विषमता वाढत असेल, दारिद्र्य वाढत असेल, बेकारी वाढत असेल तर मित्रांनो निश्चितपणे त्या विकासाला विकास असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी काही ठोस उपाययोजना करावी लागेल. हे उपाय आपण योजतो आहोत, राबवतो आहोत. नजीकच्या काळामध्ये हे उपाय आपल्याला आणखी कठोरपणे योजावी लागतील आणि आगामी काही काळामध्ये 2030पर्यंत जगामध्ये सुपर पॉवर म्हणून एक महासत्ता देश म्हणून भारताची प्रतिमा निर्माण होईल, अशा प्रकारचा आशावाद मी या माझ्या अध्यक्षीय भाषणाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि संयोजकांनी, परिषदेने आणि आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आणि माझं मनोगत या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. भारतासारख्या लोकशाहीचं धन्यवाद सर. आपलं विवेचन हे नेहमीच मार्गदर्शनी अशा स्वरूपाचं असतं. मी स्वतःही सर आपल्या लिखाणाचा चाहता आहे आणि या तुमच्या सर्व लिखाणाचा मी अभ्यास करूनच या अर्थशास्त्राच्या विषयामध्ये मी मार्गक्रमण करत आहे. तसेच माझे जे समोर बसलेले सर्व विद्यार्थी आहेत हे सुद्धा सर आपल्या पुस्तक जे टेक्स्टबुक स्वरूपामध्ये आहेत, रेफरन्स बुक आहेत, हे सर वापरतात. त्याचीच एक प्रचिती आपल्या या अध्यक्षीय मनोगताच्या मधून आणि अध्यक्षीय भाषणाच्या मधून दिलेली आहे. सर मी महाविद्यालयाच्या वतीने आणि परिषदेच्या वतीने आपले खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मगाशी एक माझा उद्घाटन समारोपाच्या ठिकाणी एक उल्लेख राहिला गेला, तो उल्लेख मी या ठिकाणी करतो आहे. ज्यावेळेस अर्थवाणीचं कामकाज सुरू होतं माझं, त्यावेळेस डॉक्टर गौतम कांबळे सरांशी माझं फोनवरनं बोलणं झालेलं होतं. वसुंधरा महाविद्यालय या ठिकाणी 4 जानेवारी रोजी डॉक्टर आर के पाटील सरांनी स्वर्गीय भानुमते सरांची स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं होतं. ती व्याख्यानमाला अतिशय चांगली पार पडलेली होती. त्याचं एक जे मनोगतीय नोट होती ती नोट या अर्थवाणीमध्ये घेणं अपेक्षित होतं. ते सर माझ्या इतर व्यापाच्यामुळं आणि इतर काही कारणाच्यामुळं सर मला घेता आलेली नाही. त्याबद्दल मी सर्वप्रथम सर आपले दिलगिरी व्यक्त करतो आणि माफीही मागतो. आणि या ठिकाणी मी आपले आभार व्यक्त करतो आणि सर्व व्यासपीठावरील उपस्थित आणि सर्वांचे आभार व्यक्त करून हे सेशन संपलं. यानंतर आपला खूप वेळ झालेला आहे, भूक सर्वांनाच लागलेली आहे, तर आपण कॅन्टीन या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली, सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद सर. जेवण झाल्याच्या नंतर लगेच